कोल्हापुरातही सकाळपासून पावसानं हजेरी लावलेली आहे आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्यानं वाढतोय। राधानगरी धरण 83% भरलंय। पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फुटांवर येऊन पोहोचली आहे। तर जिल्ह्यातील 28 बंधारे सध्या पाण्याखाली गेले। कोल्हापुरात सकाळपासून पावसानं उघडीप दिल्याचं चित्र आहे। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। धरणातला पाणीसाठा हा चांगला झपाट्यानं वाढलेला देखील पाहायला मिळतोय आणि नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। 4 दिवसांपासून कोल्हापुरात पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे। मात्र आज सकाळपासून पावसानं थोडीशी उसंत घेतल्याचं चित्र आहे। मात्र पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती झपाट्यानं वाढताना पाहायला मिळते। सध्या नदीची पाणी पातळी जी आहे ती 31 फुटांवर येऊन पोहोचलेली आहे आणि जिल्ह्यातले साधारणतः 28 बंधारे पाण्याखाली गेलेत। त्यामुळे काही मार्ग देखील बंद असल्याचं पाहायला मिळते। पर्यायी मार्गाने वाहतूक जी आहे ती देखील वळवण्यात आलेली आहे। सगळी दृश्य पाहिली तर आपण पंचगंगा नदी जी आहेत, पंचगंगा नदी परिसरात असणारी सगळी मंदिरं सध्या पाण्याखाली गेलेली आहेत। त्याचबरोबर धरण